जंतर मंतर हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर दिल्लीतील आंदोलनाचं ठिकाण उभं राहतं। पण तुम्हाला माहिती आहे का, आंदोलनांची साक्ष देणारं हे ठिकाण खरं तर भारताच्या 300 वर्षापूर्वीच्या अद्भुत वैज्ञानिक वारशाचं प्रतीक आहे। होय, तर तुम्ही ऐकताय जंतर मंतर बद्दल। अनेकांना वाटतं की ही फक्त पर्यटनाची जागा आहे किंवा दिल्लीतलं आंदोलन करण्याचं ठिकाण आहे, पण त्यामागे दडलेलं विज्ञान जगभरातील शास्त्रज्ञांना थक्क करणारं आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जंतर मंतरचा इतिहास, त्यामागील गणित आणि तिथे असलेल्या अद्भुत यंत्रांचे गुपित अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया याच्या नावापासून। जंतर हा मूळ संस्कृत शब्द यंत्र पासून आला आहे, ज्याचा अर्थ साधन किंवा मशीन असा होतो, आणि मंतर हा शब्द मंत्र किंवा मंत्रणा या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ गणना करणे असा होतो। म्हणजेच ही गणना करणारी यंत्रे आहेत। या वेधशाळांची निर्मिती जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग यांनी 1724 ते 1735 दरम्यान केली। राजा जयसिंग हे केवळ युद्ध कलेतच नव्हे, तर गणित, वास्तुकला आणि खगोलशास्त्रज्ञात प्रचंड निपुण होते। त्या काळात भारतात ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी परदेशी कॅलेंडर्स वापरली जायची, ज्यात अनेक चुका असायच्या। राजा जयसिंग यांनी त्या चुका शोधून काढल्या। त्यांनी पाहिले की पितळ किंवा तांब्याची छोटी उपकरणे हवामानामुळे आकुंचन पावतात किंवा विस्तारतात, ज्यामुळे गणिते चुकतात। म्हणून त्यांनी थेट दगड आणि चुन्याच्या विशाल वस्तू बांधण्याचा निर्णय घेतला, ज्यावर हवामानाचा परिणाम होणार नाही। राजे जयसिंग यांनी संपूर्ण भारतात अचूकता तपासण्यासाठी 5 वेगवेगळ्या ठिकाणी जंतर मंतर उभारले। पहिले ठिकाण दिल्ली। दिल्ली हे 1724 मध्ये बांधलेले सर्वात पहिले जंतर मंतर होते। दुसरे जयपूर। जयपूर हे 1734 मध्ये बांधले गेले। हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात सुरक्षित राहिलेले जंतर मंतर आहे, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे। तिसरे उज्जैन। हे कर्कवृत्तावर असल्यामुळे खगोलशास्त्रज्ञाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे देखील आहे। चौथे आहे वाराणसी। हे गंगा नदीच्या काठावर मान मंदिर घाटावर बांधले आहे। पाचवे आहे मथुरा। मथुरा हे दुर्दैवाने 1857च्या बंडानंतरच्या काळात हे जंतर मंतर नष्ट झाले। या 5ही ठिकाणाहून एकाच वेळी ताऱ्यांचे निरीक्षण केले जायचे, जेणेकरून गणितामध्ये 1 सेकंदाचाही फरक पडणार नाही। आता पाहूया येथील सर्वात मुख्य आकर्षण, सम्राट यंत्र। हे जगातील सर्वात मोठे दगडी सूर्य घड्याळ आहे, ज्याची उंची तब्बल 90 फूट आहे। याची सावली दर मिनिटाला 4 मिलीमीटर वेगाने पुढे सरकते। या घड्याळाच्या मदतीने स्थानिक वेळ अवघ्या 2 सेकंदाच्या अचूकतेने मोजली जाऊ शकते। राजा जयसिंग यांनी स्वतः शोधलेले यंत्र म्हणजे जयप्रकाश यंत्र। हे जमिनीच्या आत वाडग्यासारखे गोल बांधलेले आहे। याच्या आत उतरून रात्रीच्या वेळी ताऱ्यांची अचूक स्थिती आणि आकाशातील नक्षत्रांचे स्थान मोजले जाते। हे इतके अचूक आहे की याला वेधशाळेचा आत्मा देखील म्हटले जाते। पुढचे आहे रामयंत्र। या वास्तुनळ्यांसारख्या गोल आणि वरून उघड्या आहेत। याचा वापर सूर्य आणि ग्रहांची उंची आणि त्यांची दिशा मोजण्यासाठी केला जायचा। दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये एक खास आकर्षण आहे, ज्याचे नाव आहे मिश्र यंत्र। हे 5 वेगवेगळ्या यंत्रांचे मिश्रण आहे। या यंत्राची रचना अशी आहे की जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कधी दुपार झाली आहे हे दिल्लीत बसून या यंत्राद्वारे सांगता यायचे। आज आधुनिक विज्ञानाच्या काळात ही जंतर मंतरची अचूकता पाहून जगभरातील नासा सारख्या संस्थांचे शास्त्रज्ञ चकित होतात। हे केवळ दगड विटांचे बांधकाम नसून आपल्या पूर्वजांचे गणित आणि खगोलशास्त्रज्ञातील अथांग ज्ञान दर्शवणारा जिवंत पुरावा आहे। तर तुम्हाला पूर्वजांच्या या विज्ञानाबद्दल काय वाटते, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।